साबुदाणे वडे पाहणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा चटणी, कोथिंबीर, मिरची, आलं, शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर आणि 3 चमचे फ्रेश असे दही ते मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊन मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आणि मस्त अशी चटणी बनवायची. त्यानंतर मोठं भांडं बाऊल घ्यायचा, त्यामध्ये भिजवलेले 1 वाटी साबुदाणा, त्यानंतर 2 बॉईल केलेले खिसून बटाटे घेतलेले आहेत, त्यामध्ये शेंगदाण्याचा 1 वाटी कूट, त्यानंतर बारीक चिरलेली मिरची, जिरे आणि कोथिंबीर बारीक चिरलेली, सर्व मिक्स हाताने करायचं आणि त्याचा डो बनवायचा. हातावर छोटंसं मिश्रण घ्यायचं आणि ते चांगलं गोल करून त्याला चपटं करून त्याला मीडियम आकाराचा साबुदाणा वडा तयार करून घ्यायचा. आता तेलात सोडल्यामुळं काय होतं बऱ्याच वेळा फुटला जातो, मग त्यासाठी थोडंसं असं हाताने प्रेस करायचं म्हणजे फुटण्याची शक्यता नसते. अशा पद्धतीने सर्व वडे बनवले. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून तेल तापवायला ठेवले, त्यामध्ये 4 वडे टाकून घेतले. आता एका साईडनी छानपैकी तळून द्यायचं आहे आणि नंतरच दुसरी साईड उलटायची. आता अशा पद्धतीने हे बघा वडे छानपैकी तळले गेलेले आहेत. आता अगदी मस्त कुरकुरीत झालेले आहेत. अशाच पद्धतीने सर्व साबुदाणा वडे तळून घ्यायचे आहे. आता ह्या साबुदाणा वड्याची फुल व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.